मॅडम यांनी. येस येस, चला आपण त्यांना स्पॉटलाइटला घेऊया, त्यांचं सुद्धा आपण वेलकम करणार आहोत. येस, चला हार्टली वेलकम इंटरनॅशनल वेलनेस कोच मिसेस ज्योत्स्ना पाटील मॅडम. येस मॅडम, नमस्ते, गुड मॉर्निंग. Yes, sir. Very good morning. Very good morning. येस येस येस. Thank you so much, sir. आदरणीय शेलार सरांनी माझं वॉर्म असं वेलकम केलं. थँक्यू सो मच सर. तसेच रोहिणी देवडे मॅडमांनी अतिशय सुंदर असा वर्कआउट सगळ्यांकडनं करून घेतला. त्यांचे इथं मी धन्यवाद मानते, कारण सर्वांची घामाची अंघोळ झालेली आहेत आणि त्याबरोबर 500+ कॅलरीज तरी नक्कीच बर्न झालेला आहेत. आणि हा आपला झाला फक्त 20% रोल, परंतु अजून 80% रोल आपला बाकी आहे. तर ते म्हणजे आपला सकस संतुलित आहार. तो सर्वांनी बनवून घेतलाच असेल. तर सर्वांनी फ्लेवर छान पद्धतीने सांगायचं आहे, व्हेरी एनर्जेटिकली जसा वर्कआउट झालाय. आणि मी देखील माझा मँगो फ्लेवर इथं बनवून घेतला आहे. तुम्ही सांगायचा आहे तुमचा फ्लेवर. स्ट्रॉबेरी सर्वांचे खूप अमेझिंग असे फ्लेवर इथं मला ऐकायला आले आहेत. चॉकलेट फ्लेवर, कुल्फी फ्लेवर, व्हॅनिला फ्लेवर, मँगो फ्लेवर, असे खूप काही. जरी फ्लेवर वेगवेगळे असले पण सर्वांचं काम एकच आहे की आपल्या हेल्थ मध्ये बदल करणं आणि आपल्याला प्रोटीन बेस असं आपल्याला इथं नाश्ता प्रोव्हाइड करणं. तर थँक्यू सो मच सर्वांसाठी. आणि पुन्हा एकदा मी जाते आपल्या प्राईम टाइम कडे. आजचा विषय आहे मायग्रेन. पण त्याआधी एक थोडंसं सांगू इच्छिते की नवरात्रीचा उत्सव चाललेला आहे. या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. बघा, स्त्री शक्तीचा जागर म्हणजे नवरात्री. स्त्रीला जो आपण नारी शक्ती जे म्हणतो, तर तिच्यासाठी एक काहीतरी सेलिब्रेट केलं जातं, कारण स्त्रीला आदिशक्तीचं एक रूप मानलं जातं. स्त्रीमध्ये आदिशक्ती वास करते असं मानलं जातं. आणि याचंच औचित्य साधून हा पूर्ण नवरात्रीचा उत्सव जो आहे 9 दिवस आपण सर्वजण आपल्या कॉलवर, जो आपल्या कम्युनिटीमध्ये सर्व महिला भगिनींनाच वर्कआउट आपण करत आहोत आणि महिला भगिनी प्राईम टाइम घेत आहे. का त्यासाठी महिलांची उपस्थिती मी बघते इथं खूप सुंदर पद्धतीने महिला इथं बसलेल्या आहेत. आणि मला असं वाटतं की जर आपण 23 तास दुसऱ्याला देतो, तर 1 तास स्वतःसाठी सर्व भगिनींनी द्यायला हवा. आणि त्यातलाच 1 तासामधला हा भाग म्हणजे आजचा प्राईम टाइम. जर तो प्राईम टाइम ऐकला तर आपल्या नारी शक्तीमध्ये आणखी चांगल्या पद्धतीने बदल होतील अशी याची मला नक्कीच खात्री आहे. आणि आजचा प्राईम टाइम देखील महिला भगिनींना आपल्या सगळ्यांसाठीच आहे, कारण ही समस्या जी उद्भवते तर आपल्यामध्ये त्याचं प्रमाण जास्त आहे असं मी नाही सांगत, तर शास्त्रज्ञ सांगतात. एका निरीक्षणावरून हे सर्व इथं सिद्ध झालेलं आहे. यस, तर आजचा विषय आहे माझा प्राईम टाइमचा, मायग्रेन. बघा, आपल्या कॉलवर असं कोणीच नसेल की ज्याला मायग्रेनचा त्रास झालेला नसेल. मराठीत सांगायचं ठरलं तर डोकेदुखी. आपण कोणी आपल्याला त्रासही दिला ना, आपण लगेच म्हणतो काय डोकेदुखी आहे बाबा, काय डोकेदुखी आहे असं. म्हणजे आपल्या मुलांनी जरी तडतड केली ना, तरी आपण काय म्हणतो की काय डोकेदुखी आहे. म्हणजे कुणालाही डोकेदुखी नको असते. मग ही मायग्रेन म्हणजे डोकेदुखी जर तुम्हाला नको असेल तर तिच्यासाठी काहीतरी आपण उपाय करायला हवेत, बरोबर ना? तर बघा, जर कोणी नसेल नाही तर त्यांनी हँड रेज करा की मॅडम मला आजपर्यंत कधीच डोकेदुखीचा त्रास झालेला नाही. मला माहितीये कुणीच नसणार. लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना हा डोकेदुखीचा त्रास जाणवत असतो. कारण पहिली गोष्ट म्हणजे इथं जोक सांगायचा ठरला, कारण प्रत्येकाकडे डोकं आहे. डोकं असणार म्हणजे मग त्याला डोकेदुखी होणारच. म्हणून हा त्रास सगळ्यांनी अनुभवलेला असल्यामुळे त्याच्यावर उपाय काहीतरी आपण करायला हवे. तर ते उपाय काय, त्याचे कारण काय, त्याचे लक्षणं काय आणि त्याच्यासाठी आपल्याला स्पेशल काय करता येईल हे सगळं आपल्याला आज इथे जाणून घ्यायचं आहे. तर बघा, हा प्रत्येकाने अनुभव घेतलेला आहे. पण आज बदललेली जीवनशैली, ताणतणाव आणि अयोग्य आहार या सर्व गोष्टींमुळे मायग्रेन किंवा डोकेदुखीचा त्रास आपल्या सर्वांना हा जाणवत असतो किंवा होत असतो. तर बघा, मायग्रेन हा काही असा विशिष्ट असा मोठा आजार नाही किंवा सिरियस आजार जरी नसेल, जरी एक सामान्य आजार आहे, कारण तो कुणालाही होतो. तो काय असा एखाद्या अवयवाशी किंवा काहीतरी झालं म्हणून असा नसतो. तर ते एक सामान्य कारण आहे की ज्याच्याने आपलं डोकं दुखत असतं, की आपलं ज्याला आपण सायंटिफिकली भाषेत त्याला आपण मायग्रेन असं म्हणत असतो. ही एक न्यूरोलॉजिकल स्थिती आहे, म्हणजे आपल्या मेंदूशी निगडीत अशी ती स्थिती आहे. आणि त्यामुळे काय होत असतं, खूप अशा वेदना होत असतात. आणि डोक्याच्या एका बाजूला जी धडधड होत असते, ती धडधडणारी संवेदना
कधी कधी 1 तास टिकते, कधी कधी 1 दिवसभर टिकते, कधी कधी काहींचं खूप अनेक दिवसांपर्यंत देखील ती टिकू शकते किंवा ही वेदना आणखी वाढत जाते अनेक दिवसांपर्यंत. म्हणजे बघा, डोकेदुखी हा जरी सामान्य आजार असला परंतु आपलं सगळं नियंत्रण हे मेंदूकडून होत असतं आणि मेंदू म्हणजे त्या डोक्यात जर आपली काही वेदना असेल, जर ते डोकं दुखत असेल तर आपल्या शरीराचं सगळंच नियंत्रण हे खराब होत असतं किंवा आपल्याला काही स्वास्थ्य काही मिळत नसतं. तर डोकेदुखीचे अनेक प्रकार आहेत आणि ते कशामुळे, तर त्यातली ती गैरसोय आणि वेदनेच्या संवेदना कशा पद्धतीने अनुभवल्या जातात त्यानुसार डोकेदुखीचे अनेक असं प्रकार आपल्याला सांगता येतात. तर काय होतं बघा, मायग्रेनमुळे होतं काय, म्हणजे त्याचं प्रमुख लक्षण काय असतं, तर साधारणपणे डोक्याच्या एका बाजूला असं सतत थोपटण्यासारखी एक आपल्याला एक संवेदना जाणवत. आपण म्हणतो की नाही, असं वाटतंय ना की माझ्या डोक्यात कोणीतरी सतत मारतंय, असं काहीतरी हॅमरिंग केल्यासारखं, की असं म्हणजे जोरात कोणीतरी असं मारतंय असं वाटतं. मग त्याला म्हणतात की एक थोपटण्यासारखी जी संवेदना आहे आणि हीच सगळ्यात जास्त सर्वात मोठी डोकेदुखी जर असेल तर हीच असते की डोक्यामधली असं सतत धडधडणारी, असं कोणतरी मारत आहे, मला हॅमरिंग म्हणतात. तर त्या प्रकारची जी डोकेदुखी असते ती तीव्र डोकेदुखी असते. बघा, मी आधीच सांगितलं की मायग्रेनच्या रुग्णांवर जे जे संशोधन केलेलं आहे शास्त्रज्ञांनी, त्यात असं सांगितलं आहे की स्त्रियांना पुरुषांपेक्षा 3 पट अधिक लक्षणीय प्रमाणात हा मायग्रेनचा त्रास जाणवत असतो. बघा, तुम्ही पण बघत असाल घरामध्ये तुमच्या महिला भगिनी किंवा पुरुष मंडळी की स्त्रियांना ही डोकेदुखीची समस्या का असते, तर त्याला कारण मी पुढे सांगणारच आहे. जसं मी आधी विनोद म्हणून सांगितलं की स्त्रियांना जास्त, कारण कदाचित आम्हाला जास्त डोकं दिलेलं असेल परमेश्वराने म्हणून आमचं जास्त डोकं दुखतं, परंतु याच्यावरचे उपचार देखील आपण आज इथं बघणार आहोत. तर स्त्रियांमध्ये काय याचं प्रमाण जास्त आहे त्याचं प्रमाण मी तुम्हाला, किंवा त्याचं कारण मी प्रमुख काय हे तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर बघा, यामध्ये होतं काय, मायग्रेनच्या तीव्र झटक्यांसह दृश्य चेतावणी चिन्हे किंवा प्रकाशाची वर्तुळ दिसतात. कधी कधी हे प्रमुख लक्षण आहे की आपल्याला असं वेगवेगळे असे भास होत असतात, डोकं दुखत असतं किंवा काही असे एक स्थिर आकृती आपल्याला दिसत नसते. आणि मायग्रेनचे झटके जितक्या वेळा येतात ना त्याच्यावरून त्याचे प्रकार ठरतात. म्हणजे कुणाला 1च तास डोकं दुखतं, कोणाचं दिवसभर दुखतं, काहींचं अनेक दिवस, म्हणजे काहींचं डोकंच उतरत नाही, सतत सकाळी उठलं की डोकं दुखतं, सकाळी उठलं की डोकं दुखतं. तर त्या या सगळ्या प्रकारांनुसार त्यांचं काय असतं प्रमाणे किंवा त्यांचं प्रकार ठरत असतात. तर सोप्या भाषेत जर मायग्रेनची व्याख्या सांगायची जर ठरली ना, की डोक्याला एकाच ठिकाणी सतत 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 जास्त वेळा जर दुखत असेल तर त्याला मायग्रेन असं किंवा डोकेदुखी असं म्हटलं जातं, हेडॅक ज्याला म्हटलं जातं. अशी अतिशय साधी, सरळ आणि सोपी व्याख्या आहे. बघा, हा त्रास कधी कधी एवढा होतो ना की आपल्याला याच्यासाठी आराम मिळण्यासाठी औषधोपचार करावे लागतात आणि मेंदूमध्ये होणाऱ्या विशिष्ट शारीरिक बदलांचा परिणाम हा आहे की मायग्रेनची वैशिष्ट्यपूर्ण वेदना आणि संबंधित लक्षणांना कारणीभूत जे जे ठरतं ते मायग्रेनला कारणीभूत होत असतं. चला तर बघूया याचे कारण. मी आधी सांगितलं की मायग्रेन म्हणजे काय, डोकेदुखी कशाला म्हटलं, की साधी सोपी सरळ व्याख्या, डोक्यात एका ठिकाणी जर सतत जास्त वेळ जर दुखत असेल तर त्याला मायग्रेन असं म्हटलं जातं. तर याचे काही कारण आपण बघूया. सगळ्यात महत्वाचं, मी महिला भगिनींवर आपले सगळे प्राईम टाइम बेस्ट आहेत या आठवड्याचे, म्हणून पहिलं कारण मी त्यांचंच सांगेल की महिलांमध्ये जे 3 पट अधिक असं लक्षण जाणवतं डोकेदुखीचं किंवा मायग्रेनचा आजार जो जाणवतो त्याला सगळ्यात महत्वाचं की संप्रेरकांमधील चढ उतार किंवा ज्याला इंग्रजीत म्हटलं जातं हार्मोनल इम्बॅलन्स. बघा, जे नियमित मासिक पाळी स्त्रियांना येत असते आणि काही त्या पाळीमध्ये काय होतं त्यांचं, आमच्या स्त्रियांचं हार्मोनचा इम्बॅलन्स होत असतो. म्हणजे एक संप्रेरक, ज्याला शास्त्रीय भाषेत संप्रेरक म्हणतात, त्या संप्रेरकांमध्ये जर चढ उतार झाले ना तर त्याचा परिणाम आपल्या मेंदूवर होत असतो की आपल्या डोक्यावर होत असतो आणि त्याचं सगळ्यात जास्त कारण की महिला भगिनींमध्ये डोकेदुखीचं हे कारण आहे. त्यानंतर दुसरं कारण आहे, काही महिला भगिनी मौखिक गर्भनिरोधकाच्या ज्या गोळ्या घेतात त्याला शास्त्रीय भाषेत जन्म नियंत्रक गोळ्या असं म्हटलं जातं. या गोळ्यांमुळे, गोळ्यांचं अतिसेवन किंवा अति वापर देखील जर स्त्रियांनी केला तर त्यामुळे त्यांच्यामध्ये मायग्रेनचं किंवा डोकेदुखीचं प्रमाण हे जास्त प्रकारे संभवत असतं. म्हणूनच शास्त्रज्ञांनी जो निष्कर्ष काढला की स्त्रियांमध्ये 3 पट अधिक मायग्रेनचा त्रास का जाणवतो, कारण त्यांची शारीरिक रचना, त्यांचे जे शारीरिक इश्यू त्यामुळे त्यांचा हार्मोनल इम्बॅलन्स होत असतो. तर हा इम्बॅलन्स होऊ नये म्हणून मी शेवटी उपायांमध्ये सांगणार आहे की तुम्हाला काय उपाय करता येईल की ज्यामुळे स्त्रियांचं जे हार्मोनल इम्बॅलन्स आहे ते आपल्याला कव्हर करता येईल किंवा ते नियंत्रित ठेवता येईल. चला दुसरं कारण सांगते मी.
विविध पदार्थांचं सेवन, बघा आपण काय खातो ना त्याचा पूर्ण परिणाम आपल्या शरीरावर किंवा आपल्या बॉडीवर होत असतो. आम्ही जेव्हा हॅपी टू हेल्थ घेतो तेव्हा आम्ही सांगत असतो की आपण काय घेतलं पाहिजे, काय नाही घेतलं पाहिजे, काय चुकीचं घेतलं तर काय परिणाम होतो. तर त्या सगळ्यांचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. तर जसं डोकेदुखी मध्ये देखील बघा, चुकीच्या गोष्टी काय सेवन केल्यानंतर होणार आहे आपल्याला हा त्रास, तर बघा रेड वाईन म्हणजे बघा पुरुष वर्गामध्ये आपल्या कॉलवर, आपल्या माहिती आपल्या कॉलवर सगळे हॅपी आणि हेल्दी लाईफस्टाईल जगतात, त्यामुळे नाही. परंतु जे जे लोक रेड वाईन वगैरेचं सेवन करतात उच्चभ्रू सोसायटीमध्ये आपण बघतो, तर त्यांना देखील डोकेदुखीचा त्रास हा होत असतो. म्हणजेच थोडक्यात काय तर अल्कोहोल सेवन हे डोकेदुखीला एक सगळ्यात महत्वाचं कारण आहे. त्यानंतर चीज म्हणजे काय, ओल्ड चीज म्हटलं जातं की त्याला शास्त्रीय भाषेत वृद्ध चीज असं म्हटलं जातं. म्हणजे चीज असते ना, चीज बटर, तर ते जर जास्त दिवसाचं असेल तर त्याच्या सगळ्या आपण आपल्या मुलांना आता फास्ट फूड कडे घेऊन जात आहोत ना, आपण ऑमलेट करा किंवा अजून पराठा करा त्याच्यावर आपण चीज टाकून खातो, परंतु हे चीज अतिशय घातक असतं. कुणी व्हाईट बोर्ड शेअर करू नका प्लीज. येस, स्टॉप. नेक्स्ट आहे स्मोक मीट. आवाज येतोय सर माझा? येस येस, थँक्यू सो मच. स्मोक मीट मध्ये वापरलं जाणारं संरक्षण म्हणजे नाईट्रेट. बघा आपण हॉटेलला जातो ना, आपण कधी कधी जे नॉनव्हेज खातात ना, ते काही ते तंदूर वगैरे त्याला स्मोक दिलेला असतो. त्या स्मोक देताना किंवा त्या कोळशावर जे असतं ना, त्या चारकोल मध्ये ना एक असं काहीतरी संरक्षण वापरतात, नायट्रेट्स म्हटलं जातं. त्या नायट्रेटचा देखील आपल्या शरीरात आपण ते खाल्ल्यानंतर त्याचा त्रास होतो आणि त्यामुळे आपल्याला काय होतं, डोकेदुखीची काय मायग्रेनची समस्याही संभवत असते. त्यानंतर मोनोसोडियम ग्लुटामेट याच्याने देखील आपल्याला डोकेदुखीचा त्रास होतो. अजून गोष्टी सांगते की चॉकलेट, दुग्धजन्य पदार्थ, बघा हल्लीच्या मुलांमध्ये चॉकलेट खाण्याचं प्रमाण, कॅडबरी वेगळे अगदी हाताभर, आम्ही ना लहानपणी होतो ना एकच राजमलाई, दूध मलाई, असं डेअरी मिल्क असं छोटस एक चॉकलेट असायचं. आता म्हणजे आमच्या हाताच्या पंजात सुद्धा मावत नाही ना, अगदी एवढ्याला आपण कॅडबरी आपल्या मुलांना आपण प्रोव्हाइड करत असतो. परंतु याचा परिणाम काय होतो की त्या मुलांमध्ये पुढे म्हणजे असं नाहीये की मोठ्या लोकांमध्ये मायग्रेनचा त्रास होतो, अगदी छोट्या छोट्या, बघा माझी पण मुलगी ना लहान होती ना, 8वी पासून तिला स्पेक्ट लागलाय, म्हणजे चष्मा ती वेअर करते, तिचं डोकं दुखायचं. मग मला नंतर कळलं की याचं सगळ्यात महत्वाचं कारण हे जंक फूड आहे, मॅगी वगैरे, त्याच्यानंतर आपण ते चॉकलेट देतो, त्या सगळ्यांचा जो परिणाम होतो ते मुलं सुद्धा आता या मोठ्या गंभीर समस्येला सामोरे जात आहे की डोकेदुखी, त्यांचाही आपण डोकेदुखीच्या समस्या आपण यामुळे टाळू शकतो, कारण चॉकलेट वगैरेमुळे त्याचं होतं. से दुग्धजन्य पदार्थ, पनीर, चीज, बटर हे सगळं त्याचाच भाग आला की दुधापासून बनलेले पदार्थ. त्यानंतर बघा ताणतणाव, सगळ्यात महत्वाचं कारण सध्याच्या काळात बदलत्या जीवनशैलीमुळे तसेच प्रदूषण खूप वाढलंय. एखाद्या गोष्टीचं खूप आपण स्ट्रेस घेतो, ऍक्च्युली त्याच्यामध्ये तथ्य काहीच नसतं, पण आपण काय करतो, छोट्या गोष्टीचा, ते म्हणतात ना राईचा पर्वत करणे, तसं आपण असतं छोटं टेन्शन आणि त्याचं खूप मोठं केलं की शेवटी स्ट्रेस कोणाला येतो, आपल्याला येतं. आणि या ताणतणावाचा परिणाम असा होतो की आपल्याला मायग्रेनचा काही डोकेदुखीचा त्रास हा होत असतो. त्यानंतर ओव्हर स्लीपिंग, बघा पुरेशी झोप घेणं हे किती आवश्यक आहे हे नेहमी आपले कोचेस सांगत असतात. जेव्हा आम्ही डाएट देतो तुम्हाला आम्ही समजून सांगतो की डाएट मध्ये पुरेशी झोप किती गरजेची आहे. तर पुरेशी झोप न घेतल्यामुळे आपल्याला डोकेदुखीचा त्रास, बघा आपण जर कुठे जाऊन आलो, जागरण केलं आणि किंवा आपण एखाद्या ठिकाणी जास्त वेळ ड्रायव्हिंग करून आलो, उशिरापर्यंत घरी नाही आलो आणि आपली जर कमी झोप झाली तर सकाळी आपल्याला फ्रेश वाटत नसतं आणि आपली अपुरी झोप झाल्यामुळे आपल्याला डोकेदुखीचा त्रास हा जाणवत असतो. म्हणून कोचेस जेव्हा सांगतात की 7 ते 8 तासाची शरीराची आपली गरज ही भागलीच पाहिजे. आता नुसते अपुऱ्या झोपेमुळे डोकं दुखतं का, तर नाही, ओव्हर स्लीपमुळे सुद्धा डोकं दुखतं. काही जणांना बघा 8 ते 9 वाजेपर्यंत, मी जेव्हा कम्युनिटीमध्ये आलेली नव्हती ना तेव्हा 8 वाजेपर्यंत मी बिंदास झोपायची आणि त्यामुळे माझं व्हायचं काय, डोकं जड व्हायचं, कारण का मला अति झोप व्हायची ती. कारण रात्री पण आपण 9-9:30 ला झोपतो आणि सकाळी, कारण हेल्दी लाईफस्टाईल तोपर्यंत मला माहितच नव्हती. जेव्हा माझ्या कोचेसने मला सांगितलं तर तेव्हा माझ्या जीवनामध्ये मी बदल केला, माझी लाईफस्टाईल छान झाली, मला झोपेचं महत्व, झोपेचं प्रमाण कळलं की किती असणं आवश्यक आहे आणि त्यामुळे मग मला हे जे हेल्थ इश्यू होते ते माझे क्लिअर झाले. त्यामुळे अति झोप किंवा अतिशय कमी झोप या दोन्ही गोष्टी मायग्रेनला कारणीभूत ठरत असतात. येस, तर बघा पुढचं कारण आहे तेजस्वी दिवे, मोठा आवाज किंवा तीव्र वास यासारख्या तीव्र उत्तेजनांचा जर संपर्क आपल्याला झाला तर डोकेदुखी होऊ शकते. तर पहिलं कारण बघा, आपण कधी कधी ना असं एखादा मोठा स्क्रीन किंवा अतिशय फोकस असलेल्या ठिकाणी जर गेलं, तिथं खूप जास्त झगमग असते, लाईट असते रात्रीच्या लग्नांमध्ये, तर त्याचा त्रास होतो आपल्याला, कारण आपले डोळे ते सहन करू शकत नाही की आपल्या शरीराला त्याचा त्रास होतो. म्हणून हे तेजस्वी दिव्यांच्या अतिवेळ संपर्कात असणं यामुळे देखील आपल्याला डोकेदुखीचा त्रास होतो. त्यानंतर मोठा आवाज, बघा लग्नांमध्ये आता ऍक्च्युली चुकीचं आहे ते की ध्वनी प्रदूषण तर होतच,
परंतु आपण जर त्या स्पीकर जवळ जास्त वेळ आपले कान जर त्या ठिकाणी राहिले तर आपल्याला त्याच्या म्हणजे बघा मी आधी सांगितलं डोकेदुखी म्हणजे काय की एखादी सारखी धडधडणारी कृती सतत आपल्या डोक्यावर होत राहणं. मग सतत हा मोठा आवाज काही काहींना मोठे हेडफोन लावून ऐकण्याची सवय असते त्या आवाजाने देखील डोकेदुखीचा त्रास पुढे तुम्हाला भविष्यात होत असतो. तसे तीव्र वास बघा कधी कधी त्या मला ना डांबर गोळ्यांचा नॅफ्थलिनच्या टॅबलेट म्हणतो त्या गोळ्यांचा मला त्रास म्हणजे मला त्या वास आला ना की माझं डोकं चढतं. तसं काहींना रॉकेलच्या वासाचं होतं, कोणाला पेट्रोल डिझेल अजून बरेच असे काही फोबिया असतात की त्यांचा वासाचा त्यांना त्रास होतो. म्हणजे तीव्र वास जरी प्रमाण सामान्य लक्षण असलं परंतु याच्यामुळे डोकेदुखी आपल्याला होत असते. तसेच बघा बॅरोमेट्रिक प्रेशर मधील बदलांमुळे देखील मायग्रेन डोकेदुखीचं वर्णन हे होत असतं. आता हे सगळे ट्रिगर पॉइंट झाले म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होत असतं डोकेदुखी असते. बघा एक असं सांगेल तुम्हाला की ॲलर्जी असते आपल्या शरीराला जर ॲलर्जी असेल ना त्या ॲलर्जीचा आपण डॉक्टरांकडे जर गेलो ना की मला अमुक अमुक गोष्टीने असं असं काहीतरी झालंय स्किनला तर डॉक्टर काय विचारतात मग तुम्हाला कशाची ॲलर्जी मग आपल्याला काहीच सांगता येत नाही. म्हणजे जसं ॲलर्जीचं असं स्पेसिफिक कारण आपण सांगू शकत नाही ना तसंच डोकेदुखीचं असं स्पेसिफिक असं रिझन नाहीये तर ते ट्रिगर पॉइंट आपल्याला सर्च करावे लागतात की आपल्याला काय केल्यानंतर डोके दुखते. आपल्याला अपुरं झोपल्यामुळे डोकेदुखी होते की जास्त प्रकाशामध्ये गेल्यावर की आवाज आल्यावर किंवा मग आपण चीज बटर खाल्ल्यामुळे किंवा चॉकलेट खाल्ल्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्यालाच आपलं आत्मनिरीक्षण करायचं असतं. याला म्हटलं जातं आपलं मायग्रेनची डायरी मेंटेन करणे. म्हणजे ही ट्रिगर पॉइंट आहे म्हणजे याच्यामुळे डोकेदुखी होते पण हे आपण नोट डाऊन केले पाहिजे की आपल्याला काय केल्यानंतर डोकेदुखी होते. जसे ॲलर्जीचं आपल्यालाच ऑब्झर्व करावं लागतं की मी आज तुरीचं वरण खाल्लं मुगाचं वरण खाल्लं की मेथीची भाजी खाल्ली की पित्ताचं की ज्याच्याने पित्त वाढेल असं काही खाल्लं. मग तसंच डोकेदुखीचे कारण हे आपल्यालाच आपले स्वतःचे आणि ते करायला पाहिजे. येस त्याच्यानंतर अजून सेकंड कारण आहे बघा मानसिक ताण मी सांगितलं की ताणतणावाची जीवनशैली झाल्यामुळे होतं. काही खाद्यपदार्थ पेय तसे कॅफिन चहा कॉफी सारखे उत्तेजक पेय जे आपल्याला सवय असते चुकीची सवय त्या कॅफिन जास्त आपल्याला आपण जर इंटेक केलं त्यामुळे देखील आपल्याला हेडेकचा त्रास होत असतो. तसेच हवामान परिस्थिती बघा अति थंड किंवा अति थंड भागात जर गेला किंवा अति उन्हामुळे जर गेलं उन्हामध्ये गेल्यावर काहींचं डोकं दुखतं किंवा कोणाचं अति हिवाळ्यामध्ये काहींचं डोकं दुखतं जास्त थंडीचा सुद्धा आपल्या डोक्यावर त्या डोकेदुखीवर परिणाम होत असतो. म्हणजे हवामान किंवा भौगोलिक परिस्थिती सुद्धा आपल्या डोकेदुखीला काय करत असते कारणीभूत ठरत असते. हार्मोनल इम्बॅलन्स मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर ठराविक औषधे बघा काहींना आहे ना औषधं जी आहे ॲलोपॅथीची औषधं चालत नाही कारण त्या ॲलोपॅथीमध्ये आपल्या शरीराला काही असे हानिकारक घटक जातात की त्याच्यामुळे आपल्याला मायग्रेनचा त्रास देखील होत असतो. म्हणजे ठराविक औषधांचा देखील आपल्याला त्रास होतो. तसेच वरती मी सगळे घटक सांगितले पण या व्यतिरिक्त वय कौटुंबिक वैद्यकीय इतिहास म्हणजे ज्याला आपण काय हेरिडिटी म्हणतो अनुवंशिकता म्हणतो तसेच लिंग यासारखे घटक देखील डोकेदुखीला कारणीभूत होत असतात. तसेच स्त्रियांना जेव्हा म्हणजे वयामध्ये येतात मुली त्यांना देखील त्यावेळेस सुद्धा त्यांच्या हार्मोनच्या इम्बॅलन्समुळे देखील त्यांच्यामध्ये डोकेदुखीचा त्रास होत असतो. आणि जे मी सांगितलं की हार्मोनल इम्बॅलन्स का होतो कारण त्या पिरियडच्या दिवसांमध्ये त्यांच्यामध्ये इस्ट्रोजनच्या पातळीमधलं चढ उतारे होत असतं. त्यामुळे गर्भधारणा रजोनिवृत्ती की ज्याला मोनोपॉज असं म्हटलं या सगळ्या गोष्टींमुळे डोकेदुखीचा त्रास हा संभवत असतो. आणि त्यासाठी योग्य वैद्यकीय लक्षण जर मिळालं नाही तर ही डोकेदुखीसारखी सामान्य समस्या अतिशय गंभीर समस्या केव्हा म्हणते हे आपल्या लक्षात देखील येत नसतं. तर बघा या डोकेदुखीला मायग्रेनला चालना देणारे अजून काही पदार्थ आहेत. कॅफिन तर मी सांगितलं. त्यानंतर खारट पदार्थ काही जणांना आहे ना जेवणामध्ये अनावश्यक पद्धतीने मीठ घेण्याची सवय असते जी मला आधी होती पण कोचेसने सांगितल्यामुळे सवय आता अवॉइड केली आहे. तर जास्त प्रमाणात सोडियम जर आपल्या शरीरात गेलं तर ते हानिकारक असतं. त्यामुळे रक्तदाब वाढतो. रक्तदाब वाढला म्हणजे साहजिक आपल्या मेंदूकडे त्याची काहीतरी अशी संवेदना पुरवली जाते आणि त्याचा परिणाम आपल्या डोकेदुखीमध्ये होतो. त्यामुळे मीठ हे देखील सगळ्यात महत्वाचं कारण आहे. त्यानंतर आंबवलेलं लोणचं आणि प्रक्रिया केलेले पदार्थ जसं मी चीज सांगितलं जास्त मसाल्याचे पदार्थ माझ्या आईला आम्ही लहान असताना नेहमी बघायचं कायम पित्ताचं ती म्हणायची मग मला ना आंबट काही देत जाऊ नको लोणचं देऊ नको दही नको पापड नको. म्हणजे हे आंबवलेले आणि कोणते पदार्थ म्हणतात त्याला लोणचं किंवा प्रक्रिया केलेलं म्हणजे प्रोसेस जे आपण फूड असतं त्याच्यामुळे देखील डोकेदुखी ही होत असते. त्या कारण त्यामध्ये टायरामाइनचं प्रमाण सगळ्यात आंबवलेल्या गोष्टींमध्ये जास्त असतं आणि त्याचा परिणाम होतो आपल्या डोकेदुखीमध्ये. तसेच गोठलेले पदार्थ बघा आईस्क्रीम वगैरे आपण जे फॅशन म्हणून खातो त्या आईस्क्रीम वगैरे अति थंड पदार्थ खाल्ल्यामुळे देखील आपल्याला डोकेदुखीचा
त्रास असतो. त्यानंतर अल्कोहोल, तर मी सांगितलं की अल्कोहोल जसं यकृतासाठी चांगलं नाही, तर परंतु सगळ्याच शरीरासाठी अल्कोहोल सेवन करणं अतिशय वाईट आहे. तसेच मसालेदार वारंवार पदार्थ खाणं, तिखट खारट पदार्थ, चहा कॉफी. त्याच्यानंतर सगळ्यात आत्ताचं ज्या जीवनशैलीमधलं कारण आहे, तर स्मार्टफोन किंवा कम्प्युटरवर अधिकाधिक किंवा टीव्ही समोर जास्त वेळ बसणं. बघा, आपला स्क्रीन टाइम खूप वाढलाय. नाईलाज आहे, कधी कधी हाऊस म्हणून नाही, पण आपल्याला नाईलाज असतो की आपल्याला स्क्रीन समोर जास्त वेळ बसावं लागतं. ज्यांचं बैठे काम असतं, कम्प्युटरवर काम असतं, टीव्ही किंवा मोबाईल ज्यांना जास्त वेळ लागतो, त्यांना देखील ही डोकेदुखीचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे. त्यांचं स्क्रीन टाइम जास्त असतं. त्यानंतर अति प्रवास. बघा, ड्रायव्हिंग जर रात्रभर केली, आपल्या लिमिटपेक्षा जास्त ड्रायव्हिंग केली ना, तर आपलं डोकं दुखायला लागतं. मग आपण म्हणतो की मी काल प्रवास करून आलो, त्यामुळे माझं डोकं दुखतं. त्यामुळे अति प्रवास हे देखील कारण आहे. त्यानंतर बद्धकोष्ठता. बघा, रोजच्या रोज पोट साफ न होणं ही सगळ्यात मोठं कारण आहे डोकेदुखीचं. कारण जर आपलं पोट साफ झालं नाही, आपण जर व्यवस्थित लाईफस्टाईल फॉलो केली नाही, डाएट फॉलो केला नाही, तर आपलं पोट साफ होत नाही. पोट साफ झालं नाही म्हणजे साहजिक त्याचा परिणाम होतो आपलं डोकेदुखीमुळे. त्या बद्धकोष्ठतेवर आपले कोचेस आपल्याला खूप छान असं मार्गदर्शन करत असतात. त्यासाठी आपण फ्यूल वगैरे घेत असतो, आणि त्याच्यापेक्षा आणखी काय काय आपण चांगल्या पद्धतीने त्याच्यावर उपचार करू शकतो हे तुमचे कोच तुम्हाला अधिक पद्धतीने सांगू शकतात. त्यानंतर बैठी जीवनशैली. बैठे काम केल्यामुळे खूप त्रास होत असतो. त्यामुळे व्यायामाकडे आपण जर गेलो नाही, आज लागलीच की आपण जर लवकर निर्णय घेतला नाही व्यायामाकडे जाण्याचा, तर आपल्याला या बैठ्या जीवनशैलीमुळे आपल्या डोकेदुखीच्या वेदना काय होणार आहे, दिवसेंदिवस वाढणार आहे. तसं बघा, डोक्याला मार लागणे. लहानपणी आपण काहीतरी असं पडझड झालेली असते, एखादा ऍक्सिडेंट झालेला असतो, त्यावेळेस जर आपल्या डोक्याला मार लागलेला असेल, तर कालांतराने त्याचं पर्यवसन कायमच्या डोकेदुखीमध्ये होतं. कारण आपल्याला त्या डोक्याच्या त्या वेदना आपल्याला हळूहळू तशा त्या जाणवत असतात. याला म्हणतात डोक्याला मार लागलेलं असल्यामुळे होणारी डोकेदुखी. त्यानंतर सिगरेट, तंबाखू, मद्यपान या सगळ्यांच्या गोष्टींमुळे. वातावरणात होणारे बदल. हवेमध्ये आता जे पोल्युशन झाले, प्रदूषणाचं, काहींना ते वास असतो ना, त्या कारखान्यांमधून निघणाऱ्या त्या वासाचा देखील डोकेदुखीला. आम्ही लहानपण, माझं बालपण एका साखर कारखान्यावर गेले. त्या साखर कारखान्यावर ना ती मळीचा वास यायचा ना, मला त्याचं डोकं दुखे. आमच्याकडे नवीन गेस्ट आले ना, त्या गेस्टचं पण डोकं दुखाय, कारण त्यांना सवय नसायची. म्हणून हवेचं जे प्रदूषण आजकाल होत चाललंय, ते देखील महत्वाचं कारण आहे डोकेदुखीसाठी. त्यानंतर पाणी पुरेसं न पिणं. पाण्याचं प्रमाण जर तुमचं योग्य नसेल, तर तुम्ही डोकेदुखीला नक्कीच सामोरे जाणार आहात. कारण शरीरामध्ये हायड्रेट नसेल, तुमचं शरीर जर हायड्रेट नसेल, तर तुमच्या शरीरातलं जर पाणी कमी झालं, तर सगळ्यात जास्त तुम्ही फेस करणार आहात डोकेदुखीला. म्हणून कोचेस सांगतात की 20 किलो वजनाला 1 लिटर पाणी, याप्रमाणे आपल्याला 4 ते 5 लिटर आपल्या शरीरामध्ये पाणी गेलं पाहिजे. म्हणून पुरेसं पाणी न पिणं हे देखील डोकेदुखीला कारण आहे. तर हे सगळे झाले कारण. आता डोकेदुखीचे कसं दुखतं डोकं, याच्यानुसार त्याचे काही प्रकार आहे, ते मी थोडक्यात सांगते. अर्धशिशी किंवा मायग्रेन डोकेदुखी म्हणजे अर्धच भाग दुखतो, अर्धा भाग नाही दुखत, त्याला म्हणतात अर्धशिशी मराठीमध्ये. तर विविध आजारांमुळे होणार, काहींना वेगवेगळे हार्टचे आजार असतात किंवा दुसरे आजार, आणि त्याचा परिणाम काय होतो की डोकं दुखत असतं. त्यानंतर तणावामुळे होणारे डोकेदुखी. बघा, तणाव डोकेदुखी काय होते, टाळूचे जे स्नायू आहेत ते जर आकुंचन पावले ना, तर त्याच्यामुळे जो डोकेदुखीचा प्रकार होतो तो असतो तणाव डोकेदुखी. तर ही तणाव डोकेदुखीचा परिणाम काय होतो म्हणजे आपली चेहरा आणि मान आणि हे इथला हा भाग, शोल्डर, या सगळ्यांमध्ये जेव्हा वेदना होतात त्याला असतं तणावपूर्ण डोकेदुखी. त्यानंतर क्लस्टर डोकेदुखी. सगळ्यात मोठी डोकेदुखी जी आहे, तर ही समस्या आहे, ही अत्यंत गंभीर डोकेदुखी असते, जी डोक्याच्या एका बाजूला वारंवार प्रभावित करत असते. आणि ही वेदना इतकी असते की बघा, ड्रिल मशीन कसं असतं की एकाच जागेवर सतत आपण त्या स्क्रूने काय करतो, होल पाडत असतं. म्हणून ह्या क्लस्टर डोकेदुखीला ड्रिलिंग डोकेदुखी असं देखील म्हटलं जातं, की जसं ड्रिलिंग करताना सतत एकाच गोष्टीवर हॅमर होत असतं, आणि त्यामुळे ड्रिलिंग डोकेदुखी किंवा त्याला क्लस्टर डोकेदुखी असं देखील म्हटलं जातं. तर सायनस डोकेदुखी, जर सर्दीमुळे डोकं दुखतं त्याला सायनस डोकेदुखी असं म्हटलं जातं सोप्या भाषेत. पण थंडर क्लॅप डोकेदुखी म्हणजे अति थंड किंवा हवामानाच्या बदलांमुळे जी डोकेदुखी होते ती असते थंडर क्लॅप. तर हे झाले कारण. आता जाऊया आपण डोकेदुखीची लक्षणं काय आहेत बघा. तर डोकेदुखीची प्रामुख्यानं लक्षणं आहे की साधारणपणे एका बाजूला किंवा दोन्ही बाजूंना होणारे जे तीव्र स्वरूपाची जी वेदना म्हणजे प्रचंड वेदना होणं, हेच सगळ्यात मोठं लक्षण आहे डोकेदुखीचं. त्यानंतर भूक न लागणं. बघा, डोकं दुखत असेल ना, आपल्याला भूक नाही लागत कधी कधी, हे आपलं दुसरं कारण झालं. थोपटण्यासारखा त्रास होतो म्हणजे एका बाजूला सतत कोणीतरी हॅमर करताय, हे झालं दुसरं कारण.
त्यांचे डोळे दुखतात बघा. आपण डोळे दुखलं ना, आपण डोकं दुखलं का आपण लहान मुलांना काय म्हणतो, नाही बाबा याचे ना डोळे चेक करायला लागतील. म्हणजेच डोके दुखण्याचा आणि डोळ्यांचा असा काहीतरी संबंध आहे. त्यामुळे जर तुमचं डोकं दुखत असेल तर तुमचे डोळे देखील दुखत असतात. तर शारीरिक हालचालींना वेदना म्हणजे मग डोकं दुखत असेल ना, आपण त्याला सांगतो उठून बैस, पण तो काय म्हणतो, नाही मला ह्याच पोझिशन मध्ये झोपू दे, मी जर असं उठून बसलं ना तर जास्त दुखतं. म्हणजे त्या शारीरिक हालचालीला देखील या डोकेदुखीमुळे मर्यादा येत असतात. तसेच उलटी किंवा त्या फक्त मळमळ पण होते. डोकं दुखत असेल ना, काहींना असं बघा, तिला म्हणतं की मला ओमेट करून टाकलं ना की मला बरं वाटेल, कारण त्यावेळेस त्याला ती मळमळ ही जाणवत असते. काहींना नुसतीच मळमळ होते, काहींना उलटी देखील होत असते. आणि जेव्हा ती उलटी किंवा मळमळ होऊन जाते तेव्हा त्यांच्या डोकेदुखीला थोडाफार त्यांना कदाचित आराम मिळत असेल. तसेच प्रकाश व ध्वनीला संवेदनशीलता म्हणजे आवाज सहन होणं. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचा आवाज सहन होत नसेल तर तुमच्या लक्षात येईल की मला हा डोकेदुखीचं माझं हे लक्षण असू शकतं. तसेच वास, गंध, पेट्रोल, रॉकेल यांचा वास सहन न होणं, अतिशय थकवा येतो बघा. जर तुम्हाला डोकेदुखीचा त्रास वारंवार होत असेल, तुम्हाला थकवा देखील होत असेल, मूड स्विंग होतात. काहींचे ना बघा असं वागण्यामध्ये असं तरेवाईकपणा होता, पण त्याच्या वागण्यामध्ये ना तरेवाईकपणा असतो. म्हणजे का तसं आज कधी असं वागणं असतं, कधी फ्रेश असतो, कधी नाराज असतो, कधी चिडचिड असते, कधी खूप प्रेमाने वागतात असे लोक. मग त्या जो वागण्यातला बदल आहे तर त्याला सगळ्यात मोठं त्याचं कारण लक्षण असतं ते डोकेदुखीचं. त्यानंतर कामावर लक्ष नसतं. कारण बघा आपण म्हणतो की आपण जर एखाद्या व्यक्तीने काम चुकीचं केलं आपण त्याला सहज बोलून जातो, अरे तुझं डोकं ठिकाणावर आहे का. म्हणजे का, कारण त्याचं डोकं ठिकाणावर नसणं म्हणजेच त्याचं त्या कामावर लक्ष नसणं, त्याचं त्या कामावर कॉन्सन्ट्रेशन नसणं. तर डोकेदुखीमुळे कामावरचं आपलं चित्त काय असतं, ढळत असतं. म्हणून डोकेदुखी ही सगळ्यात मोठी डोकेदुखी आहे की आपल्या कामावरचं लक्ष नसणं. तसेच बधिरता किंवा झिंझिन येते. जास्त जर डोकं दुखायला लागलं ना की असं डोकं बधीर पडतं, आपल्याला झिंझिन आल्यासारखं वाटतं, मुंग्या आल्यासारखं वाटतं, हे देखील एक मोठं लक्षण आहे. त्यानंतर लाईट फ्लॅश किंवा नजरेत धूळसर डाग म्हणजे आपल्याला आपलं व्हिज्युअलाइज करत नाही. आपलं डोळे आहेत ना, अशी एखादी आकृती असते समोर पण ते आपल्याला नीट दिसत नाही, धूसर दिसते. तर ते देखील आपल्या डोकेदुखीचं एक महत्वाचं लक्षण आहे. त्यानंतर बोलणे कठीण जातं, संभ्रमात आपण असतो, म्हणजे कळत नाही आपल्याला बोलायचं काय असतं, सांगायचं काय असतं, आपण वेगळीच कृती करत असतो, कारण आपल्या डोक्यावरचं आपलं नियंत्रण त्यावेळेस नसतं. त्यात मळमळ किंवा भूक न लागणे, मळमळ होत असते. यस, कोणीतरी साळुंकी मॅडम टाकले, हो मॅडम अगदी बरोबर बोला, यस मॅडम. कारण हे अगदी सामान्य लक्ष, अगदी सगळेजण आपण यातनं जात असतो, फक्त कळत नसतं की हे डोकेदुखीचं लक्षण आहे की हे डोकेदुखीचं कारण आहे. तेच आज आपण इथं सांगत आहोत. तर बघा हे जरी सामान्य कारण पण अति गंभीर प्रकारांमध्ये संपूर्ण किंवा आंशिक दृष्टीहीनता देखील होऊ शकते. डोकेदुखीकडे तुम्ही दुर्लक्ष केलं ना तर तुमच्या डोळ्यांवर त्याचा इतका परिणाम होतो की एक कायमची दृष्टीहीनता किंवा आंशिक दृष्टीहीनता की ज्याला आपण चष्मा लागणं म्हणतो, चष्म्याचा नंबर वाढणं, या सगळ्या गोष्टी होत असतात. इव्हन पुढे जाऊन मी हे सांगेल की शरीराचा मोठ्या पक्षाघाताचं कारण देखील ही डोकेदुखी होऊ शकते. बघा पक्षाघातामध्ये देखील हे डोकेदुखीचं कारण महत्वाचं ठरू शकतं. डोक्यात अचानक घरघरू लागतं, असं गरगरल्यासारखं वाटतं, चक्कर येतं, हे देखील मोठं लक्षण आहे. त्यानंतर टोचण्याची किंवा भोसकण्याची संवेदना होते, म्हणते की नाही असं वाटतं ना डोक्यामध्ये असं कोणतरी काहीतरी टोचतंय, असं मला असं जाणवतं, कधी बऱ्याच जणांना जाणवत असेल तर ती देखील मोठी लक्षण आहे की डोके दुखत असतं. त्यानंतर स्ट्रोक सारखी लक्षणं बघा, वेदना जेव्हा आपल्याला हार्ट अटॅक वगैरे येतो ना की त्यावेळेस उलटी होते, मोठ्याने जर उलटी झाली तर आपण जरासं घाबरतो, कारण का हे डोक्याशी म्हणजे त्यावेळेस त्या व्यक्तीचा डोकेदुखीचा त्रासही वाढलेला असतो आणि त्यामुळे त्याला उलटी होते आणि उलटी झाल्याचं लक्षण म्हणजे स्ट्रोक सारखी लक्षणांमध्ये देखील ही डोकेदुखी ही कारणीभूत ठरत असते. त्यानंतर काहींना घेरी येते, तोल येते किंवा शुद्ध देखील, अति जर डोकं दुखत असेल त्या माणसाची शुद्ध देखील हरपत असते. त्यानंतर स्नायूंमधला समन्वय कमी होतो, म्हणजे नाही का की आपल्याला सुचत नाही मला इकडे जायचे, काय काम पण सुचत नाही. त्याचा अर्थ असा होतो की आपल्या स्नायूंमधला समन्वय देखील त्या ठिकाणी ढासळत असतो. वाचा विस्कळीत होते, म्हणजे मी जे सांगितलं की आपल्या बोलण्यामध्ये अस्पष्टता येत असते. कानात आवाज आल्यासारखं होतं बघा. कधी कधी असं कोणीच नसतं पण आपल्याला ते डोकेदुखी, कोणी लहान मुलं जरी थोडंसं बोललं ते आपल्याला नको बोलू बाबा, म्हणजे कानामध्ये ना आवाज जातो, म्हणजे तेवढा सुद्धा त्रास आपल्याला असह्य होत असतो. तशीच मान आणि खांदे दुखत असतात, म्हणजे हे मान आणि खांदे मी जर तणावपूर्ण डोकेदुखीचा प्रकार सांगितला, चिडचिड होत असते बघा. डोकं दुखत असेल ना आपल्याला कोणीच गोड, आपण मी तरी सांगते मला काहीच चांगलं वाटत नाही, जोपर्यंत ते डोकं दुखणं थांबत नाही तोपर्यंत मला तो त्रास होणं चालूच असतं. तर मग ही जी डोकेदुखी आहे हा एक सामान्य आजार आहे. ती काय असं वैशिष्ट्य असं सिरियसनेस नव्हतं, परंतु तरी सुद्धा त्याचे इतके सारे गोष्टी आहेत की ते आपल्याला घातक ठरू शकतात. मग मला असं वाटतं ना की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. जर डोकेदुखी हा सामान्य आजार असेल ना तरी त्या उपचारापेक्षा प्रतिबंध करणं बरा. म्हणून त्या प्रतिबंध कशा पद्धतीने आपण केला जाऊ शकतो ते त्याचे उपाय मी तुम्हाला सांगते बघा. घरगुती उपाय मी नंतर सांगणारच आहे, पण
अजून महत्वाचे उपाय सांगते. मी मायग्रेनच्या उपचाराचे 2 प्रकारात विभागणी केलेली असते. पहिला उपचार आहे निवारात्मक उपचार, म्हणजे होण्यापूर्वी डोकेदुखी थांबवणे. जे मी तुम्हाला आता सांगितलं की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, म्हणजे ती होण्यापूर्वी जर आपल्याला माहिती आहे ना आपल्याला ह्या गोष्टींचा त्रास होतो ना, मग आपण ते जर थांबवले, म्हणजे त्यात बघा इथे लक्षणं कारण उपाय अगदी एकमेकांशी रिलेटेड आहे. जे कारण आहेत तेच आपण लक्षणांमध्ये, आणि ते कारण जर आपण टाळले तर आपले काय होतात, उपचार ठरतात डोकेदुखीवरचे. मग निवारात्मक उपचारांमध्ये मी आता तुम्हाला पुढे सांगणार आहे, पण दुसरा प्रकार सांगते. पहिला प्रकार सांगितला निवारात्मक उपचार, आणि दुसरा उपचार आहे गंभीर किंवा अपरिवर्तनीय, म्हणजे होताच डोकेदुखी थांबवणे. कारण ती डोकेदुखी नंतर इतकं गंभीर स्वरूप धारण करते, जर तुम्ही त्याच्यावर उपचार नाही केले तर ती डोकेदुखी तुम्हाला अधिक त्रासदायक ठरू शकते. तर बघा, निवारात्मक उपचारांमध्ये अतिशय सोपे उपचार आहे जे तुम्हाला तुमचे कोचेस सांगत असतात. त्यातला पहिला उपचार आहे जीवनशैलीत बदल. बघा, मी डोकेदुखीचं पहिलं कारण काय दिलं की तुमची बदलती जीवनशैली. बदलत्या जीवनशैलीमधल्या सगळ्या गोष्टी, जसं अपुरी झोप, पाण्याचं प्रमाण कमी, तुम्ही हेल्दी पद्धतीने डाएट फॉलो केल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला डोकेदुखीला कारण ठरतात. मग हेच उपचार करायचे आपल्याला की जीवनशैलीमध्ये काय काय बदल केले म्हणजे आपल्या डोकेदुखीचं प्रमाण काय होणार आहे, कमी होणार. मग यातलं पहिलं कारण काय आहे, पहिला उपचार कोणता आहे की त्याच्यासाठी आपल्याला निरोगी आहार घेणं आहे. जसं आपला सकस संतुलित आहार जो आपण सगळेजण रोज घेत असतो. तर सकस संतुलित आहार जर गेला ना तर आपल्या शरीरावर चांगलेच परिणाम होता, आणि चांगलं जर शरीर असेल तर आपली डोकेदुखी नक्कीच कमी होणार आहे. त्यानंतर व्यायाम. सगळ्यात बघा, व्यायामाचं असं एक ठराविक असं वयाला बंधन नाही की अमुक आजारासाठीच व्यायाम केला. एक्सरसाइज इज एव्हरीवन, फॉर एव्हरीवन, म्हणजे प्रत्येकाला आरोग्यासाठी, चांगल्या निरोगी आरोग्यासाठी एक्सरसाइज करणं खूप गरजेचं आहे. जसं आपल्या कॉलवर आपण सकाळी 1 तास स्वतःसाठी देत असतो आनंदात, आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आपण वर्कआउट करतो. वर्कआउट केल्याने काय होतं, आपले घाम येतो, बॉडी वाटे बॅड टॉक्झिन्स बाहेर पडतात, आणि त्यामुळे आपल्या शरीराला एक चांगली सवय लागते, हेल्दी लाईफस्टाईलची सवय लागते, आणि त्यामुळे डोकेदुखीवरचं जे बदलत्या जीवनशैलीचं जे कारण आहे त्याचा उपचार म्हणून आपण चांगल्या व्यायामाकडे, चांगल्या कम्युनिटीला कनेक्ट असणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर औषधोपचार. बघा, काही डोकेदुखी अशा असतात की त्याच्यावर आपल्याला औषधोपचार करावाच लागतो, त्या डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण घेतच असतो. तर त्या प्रत्येकाने तुम्हाला ज्या ज्या गोष्टी तुम्हाला डॉक्टरांनी सांगितल्या त्यानुसार तुम्ही ते औषधोपचार घेणं गरजेचं असतं. तसेच या ॲलोपॅथी किंवा अजून औषधांव्यतिरिक्त असे काही औषधोपचार आहेत की बघा, जसं फिजिओथेरपी, मसाज, ॲक्युपंक्चर किंवा केरोप्रॅक्टरला भेट देणं. म्हणजे बघा, ही अंगठा आणि तर्जनी यांच्या मधल्या भागाला जर प्रेस केलं ना तर त्या ठिकाणी असं म्हटलं जातं की आपल्याला ते फिजिओथेरपी सांगतात की इथं जर प्रेस केले, पॉइंट जर आपण असे प्रेस केलं तर त्यामुळे देखील तुम्हाला डोकेदुखीचा आराम हा मिळू शकतो. त्यानंतर पोषक पूरक तत्वे. बघा, मॅग्नेशियम, CO2 किंवा जीवनसत्व B2 आणि जीवनसत्व B12. मी बऱ्याच जणांचं आमच्या स्टाफमध्ये ऐकलेलं असतं की मी नाशिकला गेलो होतो, म्हटलं कशाला, म्हणजे डोकेदुखीनं B12चे इंजेक्शन घेतो. म्हणजे B12 किंवा B10 या सगळ्याचे जीवनसत्व आहेत. हे जर आपल्याला बाहेरून इंटेक करावे लागत असेल इंजेक्शनच्या रूपामध्ये तर तुमचे डोकेदुखी कदाचित थोडा वेळ थांबू शकते. परंतु आपला सकस संतुलित आहार आहे की ज्यामध्ये सर्व प्रकारचे पोषक तत्वे, जीवनसत्वे यात ऍड केलेले असल्यामुळे आपल्याला बाहेरून काही घेण्याची अशी गरज नाही. B12 झालं, B10 झालं किंवा अजून काही, तर त्यामुळे आपला हा आहार आपल्याला ती गरज ती भागवत असतो. बघा, त्यानंतर पुढचा प्रकार आहे गंभीर किंवा अपरिवर्तनीय उपचार. बघा, सहज मिळणारी औषधं जी आपल्याला आपल्या डॉक्टर सजेस्ट करतात ती आपण या ठिकाणी घेऊ शकतो. त्यानंतर पृथक्करण आणि जलीकरण. बघा, ज्या डोकं दुखतं ना आपल्याला असं एकांतात जावंसं वाटतं की एका अंधाऱ्या खोलीत शांत बसावं असं वाटतं, तर करूया हा उपचार, काही हरकत नाही. ती काय असं वाईट, आपण जेव्हा एखादी व्यक्ती म्हणतात की मला असं शांत एकांतात वाटतं ना, कधी कधी कायमच तुम्ही समाजात राहणं गरजेचं. कधी कधी आपल्याला एक माइंड सेटल होण्यासाठी किंवा मेडिटेशनसाठी तुम्हाला जर एकांताची गरज असेल तर तुम्ही करू शकता. एखाद्या खोलीमध्ये तुम्हाला जर छान वाटत असेल, डोकं दुखत असेल तर तुम्ही तो उपचार करू शकता, आणि शांत खोलीत जाऊन तुम्ही एक स्वतःवर कॉन्सन्ट्रेशन जर केलं तुमच्या डोकेदुखीला छानपैकी, जसं आपण अफर्मेशनला बघा, आपण सगळेजण त्यावेळेस कोणीच कोणाशी बोलत नसतं की नाही, आणि आपले MC पाठ करणारे पण सांगतात सगळ्यांनी डोळे लावून शांत बसा, आपल्या श्वासावर नियंत्रण ठेवा. हे काय असते, मेडिटेशनच आहे.
म्हणजेच एकांतात आपण त्या बघा, काहींना तर डोळे पण उघडायचे वाटत नाही, का त्यांना भान नसतं की अफर्मेशनचं ते जे सॉंग लावलेलं असतं ते संपलेलं असतं. म्हणजे एकांताचं इतकं कॉन्सन्ट्रेशनचं एवढं महत्व आहे अफर्मेशनचं, मेडिटेशनचं, की ज्यामुळे आपल्या डोकेदुखीला काय होत असतो, आराम मिळत असतो. येस. त्यानंतर पाणी भरपूर, निर्जलीकरण जर आपल्या शरीराचं झालं, डिहायड्रेट जर बॉडी झाली, मी सांगितलं ना, जे लक्षण आहे, जे कारण आहे तेच उपाय. बॉडी डिहायड्रेट झाल्यावर जर डोकं दुखतं तर बॉडी हायड्रेट केल्यावर आपलं डोकेदुखी थांबणार आहे. म्हणून आपले कोचेस आपल्याला डाएट मध्ये सांगत असतात की इतकं इतकं पाणी इतक्या वजनाला आवश्यक आहे. जर तुम्ही तेवढं पाणी पिलं ना, जर तुमचं शरीर हायड्रेट राहिलं, जर प्रॉपर पद्धतीने सगळ्या गोष्टी केल्या, तर तुमच्या डोकेदुखीला काय होणार आहे, आराम होणार आहे. त्यानंतर बघा, झुंबा जो करतो बघा, हॅपी हार्मोन्स क्रिएट, आजकाल काय झालंय, सगळं मिळतं पण आनंद नाही मिळत. तर आपल्या कॉलवर बरेच जण याच्यासाठी आहेत, त्यांना ना वेट गेन करायचं असतं, ना वेट लॉस करायचं असतं, ना काही हेल्थ इश्यू असतात, परंतु फक्त हॅपीनेस साठी देखील ते आपल्या कॉल असतात. आणि असे बरेच उदाहरणं आहेत की त्यांना बाकीच्या इश्यू नसताना फक्त आनंद मिळण्यासाठी, कारण सकाळी तो 1 तासाचा आनंद आपला दिवस पूर्ण फ्रेश करत असतो. आणि म्हणून या आनंदासाठी म्हणजे झुंबा, कारण झुंबामधून आपल्याला हॅपी हार्मोन्स आपल्या शरीरामध्ये क्रिएट होत असतात आणि त्यामुळे आपल्या शरीर पूर्ण हेल्दी राहतं, साहजिकच आपलं डोकं दुखत नाही. म्हणून या गोष्टींकडे देखील आपण लक्ष दिलं पाहिजे. ते पोषक तत्वे खाणं, हिरव्या भाज्यांचं सेवन करणं. आताच आमची डाएट मीटिंग झाली बीटीसीची, तर सरांनी अतिशय छान आम्हाला डाएट सांगितलं. त्यामध्ये हिरव्या भाज्या कशात जास्ती, अडिक्वेट अमाऊंट मध्ये सॅलड जर आपण घेतोच, पण हिरव्या भाज्यांचं जर आपण सेवन केलं तर आपल्या शरीरात तर आपल्या शरीरामध्ये पोषक तत्वे जात असतं. म्हणून हिरव्या पालेभाज्या स्क्रीन हॅलो ओके आहेत तुम्ही स्पॉटलाइट आहेत मॅडम जोसना. ओके 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 नो प्रॉब्लेम, थँक्यू. तर बघा, हिरव्या पालेभाज्यांचं जर सेवन केलं, कारण त्याच्यामधून आपल्याला पोषक तत्वे जाणार आहे. आपण कार्ब बेस नाश्ता न करता जर प्रोटीन बेस नाश्ता केला, हेल्दी डाएट घेतलं, अडिक्वेट अमाऊंट मध्ये आपण सॅलड खाल्लं राहिलं, तर आपल्याला सगळे पोषक तत्वे, जीवनसत्व मिळतात आणि त्यामुळे आपली डोकेदुखी ही कमी होत असते. त्यानंतर पाण्याचं प्रमाण मी सांगितलं, 7 ते 8 ग्लास आपल्याला पाणी, कारण पाण्याच्या कमतरतेमुळे नुसती हीच समस्या नाही तर अनेक समस्या आरोग्याच्या ह्या जाणवत असतात. आपली स्किन खराब होते, आपले डोळे खराब होतात, आपली डायजेशन सिस्टीम खराब होते, आणि डायजेशन सिस्टीम खराब झाली म्हणजे साहजिक आपलं डोकं दुखतं. तर हे सगळं एकमेकांशी काय आहे, को रिलेटेड आहे. म्हणून आपण या पाण्याचं प्रमाण देखील आपल्या शरीरात योग्य ठेवलं असतं. तसेच मायग्रेनला चालना देणारे पदार्थ आपण टाळले पाहिजे. जे मी कारण सांगितले की नाही, चीज, रेड वाईन, स्मोक मीट मध्ये वापरलं जाणारं नायट्रेट, चॉकलेट, दुग्धजन्य पदार्थ, अल्कोहोलयुक्त पेय, हे सगळं जर टाळलं तर तुमच्या डोकेदुखीला काय होणार आहे, आराम होणार आहे. तसेच सेकंड कारण आहे ताणतणावांपासून आपल्याला दूर राहणं. जसं आपल्या कम्युनिटीमध्ये बघा, स्ट्रेस म्हणजे विरहित आपण लाईफ हे इथं एन्जॉय करत असतो, त्यामुळे आपला ताणतणाव काय होत असतो, कमी होत असतो. तसेच पुरेशी झोप घ्यायची आहे. जर जशी पुरेशी झोप न किंवा कमी झोप, अपुरी झोप आणि अति झोप, ओव्हर स्लीप जर आपल्याला कारणीभूत आहे, तर पुरेशी झोप जर घेतलं तर आपलं डोकेदुखीचं काय होणार आहे, निरसन होणार आहे. त्यानंतर तेजस्वी दिवे, मोठे आवाज, तीव्र वास यासारख्या गोष्टींच्या संपर्कापासून आपण काय केलं पाहिजे, टाळलं पाहिजे. त्यानंतर औषधांचा, काही जणांना बघा, खूप काही झालं ना, घे गोळी, पोट दुखलं घे गोळी, अमुक झालं घे गोळी, या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं, आपलं त्याचा परिणाम होतो आपलं डोके. म्हणून अति औषधांचा वापर हा, तर त्याच्याऐवजी आपण काय करू शकतो, आपण हेल्दी डाएट फॉलो जर केला तर अति औषधांची आपल्याला गरज येणार नाही. तसेच डोकेदुखीची डायरी, बघा मित्रांनो, डायरीचे खूप प्रकार आहेत. आपण जे वाचतो त्याची डायरी लिहितो, आपण दैनंदिन डायरी लिहित असतो, परंतु डोकेदुखीची डायरी आजपासून ठेवा, कारण हीच डायरी तुम्हाला जे ट्रिगर पॉइंट आहे की ज्या गोष्टींमुळे तुम्हाला डोकेदुखी होत असते, ही तुम्हाला पुढे मदत करते की आपल्याला कशामुळे आपल्याला डोकेदुखी होत असते. त्यामुळे ही लक्षणं ट्रॅक करण्यासाठी, मायग्रेन केव्हा होतं, कशाने होतो, काय केल्यानंतर मला होत नाही, या सगळ्या गोष्टी त्या डायरीमध्ये जर असेल तर ती डायरी आपण मेंटेन करणं गरजेचं असतं. त्यानंतर विश्रांती, बघा, शरीराला प्रत्येकाला काय विश्रांती, जसं मशीन आहे, शरीर सुद्धा एक मशीन आहे की नाही, त्या मशीनला पण आपण रेस्ट देत असतो, मग शरीराला देखील विश्रांतीची गरज असते. म्हणून जर देवाने रात्रजीत केले, कारण त्यावेळेस आपण हक्काने अशी विश्रांती घेत असतो. म्हणून विश्रांती घेणं सुद्धा मायग्रेनचा एक सगळ्यात मोठा उपचार आहे. तसेच गर्भधारणेमध्ये बघा, पूर्वी असं नव्हतं, गर्भधारणा झाली ना फक्त घरचं हेल्दी फूड खाल्लं जायचं, परंतु आता काय होतं,
गर्भधारणा झाली नाही की आपण लगेच डॉक्टरांकडे जातो, मग ते डॉक्टर सोनोग्राफी करतात, मग खूप सारे औषधे लिहून देतात, टॉनिक लिहून देतात, पावडर लिहून देतात, आणि या सगळ्या गोष्टींचा परिणाम काय होतो, कालांतराने त्या महिलेला इव्हन तिच्या गर्भावर देखील त्याचा परिणाम होत असतो. म्हणून त्या गोष्टी देखील आपण पाळल्या पाहिजे की आपण हेल्दी आणि सकस संतुलित आहार आपल्या गर्भधारणेच्या दरम्यान त्या स्त्रीच्या पोटात कसा जाईल याच्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे. तसेच स्त्रियांचा जो हार्मोनल इम्बॅलन्स मी सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं की स्त्रियांचं 3% प्रमाण मायग्रेनचं का जास्त आहे, कारण त्यांच्यामधलं शारीरिक त्यांचे जे इश्यू आहेत ज्याच्यात हार्मोनल इम्बॅलन्स होतं. म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळे जर डोकेदुखीचं प्रमाण स्त्रियांचं जास्त आहे, तर हाच हार्मोनचा इम्बॅलन्स आपण जर बॅलन्स करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आमच्या महिला भगिनी या जाचातून मुक्त होणार आहे. तर त्यासाठी आपल्याकडे एक स्पेशल फ्यूल आहे जे तुम्ही तुमच्या कोचेसला विचारू शकता, कारण महिला भगिनींमध्ये गर्भनिरोधक गोळ्यांचं प्रमाण, त्याच्यामुळे होणारे एस्ट्रोजनचे जे चढउतार असतात, या सगळ्यांमुळे त्यांना त्या खूप साऱ्या हेल्थ इश्यूज असतात, त्यामुळे त्यांचं वजन देखील वाढतं, मोनोपॉज झालं, त्याच्यानंतर अनियमितता झाली, पीसीओडी, पीसीओएस, या सगळ्या कालच पीसीओडी आदरणीय रंजना मॅडमने खूप छान प्राईम टाइम घेतला. त्याच्यामध्ये त्यांनी हेच सांगितलं की स्त्रियांमधला हार्मोनचा इम्बॅलन्स का होत असतो आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय उपाय असतात. तर तो जो इम्बॅलन्स जर आपण बॅलन्स केला आणि सगळ्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर स्त्रियांमधली ही समस्या नक्कीच इथं कमी होण्यास मदत होणार. इथं बघा बरेच कोचेस, लेडी कोचेस जेव्हा अनुभव शेअर करतात सांगतात की आमच्यामधले हे प्रमाण देखील या ठिकाणी कमी झालेलं आहे. यस, त्यासाठी तुम्ही तुमच्या कोचला संपर्क करू शकता. यस, थोडक्यात बहुतेक लोक ज्यांना मायग्रेन आहे त्यांना असे दिसून येते की डोकेदुखीला असं प्रतिबंध उपाय किंवा असं काही नाहीये, पण जीवनशैलीत जर बदल केला, जर ती आपल्या वाईट गोष्टी जर नियंत्रित केल्या आपण, तर मायग्रेनचं निदान आपलं होऊ शकतं. आणि जीवनशैलीचा थेट त्यांच्या डोकेदुखीवर जो परिणाम होत असतो, तर जीवनशैलीत जर बदल केला तर डोकेदुखी तुमची कमी होत असते. त्यामुळे ट्रिगर जर नियंत्रित केलं त्याचा भरीव असे आपल्याला फायदे मिळू शकतात. आणि असं आढळून आलं आहे बघा, असं नाही की रुग्णांचं कालांतराने आजार कमी पडतो, म्हणजे रुग्णांचं वय जसं जसं वाढतं तसं तसं हे आजार कमी होतो. यस, तर या ठिकाणी मी मायग्रेन किंवा डोकेदुखी म्हणजे काय, हे मायग्रेनचे प्रकार काय, कारण, लक्षण, उपाय आपल्या सर्वांसोबत इथं शेअर केलेले आहेत. तर आता मी तर माझा अनुभव सांगते मित्रांनो. मला आनंद वाटेल की माझा बर्थडे होता ह्या कॉलवरचा, 2 ऑक्टोबरला मी जॉईन झाली होती. बरोबर 1 वर्ष झालं आहे आणि या 1 वर्षामध्ये माझ्यामध्ये अमेझिंग असं ट्रान्सफॉर्मेशन झालं. याला कारणीभूत माझ्या ग्रेट कोच आदरणीय सुवर्णा चव्हाण मॅडम माझ्या आयुष्यात आल्या. 85 किलो वजन माझं होतं. जरी माझं वजन होतं पण मला ती कमी करण्याची जिद्द होती किंवा मला मार्ग शोधत होती. माझ्या कोचने मला जेव्हा कम्युनिटीमध्ये आणलं, माझ्या जीवनशैलीत बदल केले, मला हेल्दी आणि हॅपी डाएट दिलं आणि त्यावेळेस मी झाली 63 किलो माझ्या आयडियल वेटवर. आणि त्यामुळे 22.5 किलोचा फॅट लॉस झाल्यामुळे माझे हेल्थ इश्यू क्लिअर झाले आणि हेल्थ इश्यू क्लिअर झाल्यामुळे माझ्या वजनाच्या समस्या गेल्यामुळे माझं बीपीची जी गोळी झाली ती चालू ती बंद झाली. त्याच्यानंतर माझा बॅक पेन, टाचदुखी, डोकेदुखी सगळ्याच गोष्टी यस सरांनी माझा इथं रिझल्ट शेअर केलेला आहे. येस, 85 किलो वजनावरून 63 किलो वजनावर म्हणजे 22.5 किलोचा फॅट लॉस करण्यामध्ये माझ्या कोचने मदत केली. माझ्या सकस संतुलित आहाराचा सगळ्यात मोठा वाटा आहे आणि त्यामुळे हॅपी आणि हेल्दी लाईफ जगते आहे. त्यामुळे माझे हेल्थ इश्यू तर झालेच क्लिअर आणि तुम्ही देखील, मला असं वाटतं की माझ्यात बदल झाला, मी इतरांच्या आरोग्यात बदल करत आहे, खूप छान वाटतं. थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच सर.